Hello friend, welcome you all to Polity Simplified series of Gnandeep Academy. Today we are going to study the most important article of Indian Constitution, Article 35. Article 35 is related with the right to make laws for this particular part. Which part we are studying? We are studying part 3 of Indian Constitution. So basically, part 3 of Indian Constitution is related with fundamental rights. Very important point. Remember, part 3 is related with fundamental rights. Let's see what it says. See, legislation to give effect to the provisions of this part. सोप्या भाषेमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 3 ला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जो लॉ मेकिंगचा राईट आहे किंवा लॉ मेकिंग करणं आहे, हे लॉ मेकिंग कोण करू शकतं, यात काय लॉ करू शकतं, कोणता राईट आहे, who can make the laws and who cannot make the laws for implementation of part 3 or for implementation of fundamental right is very crystal clear given in Article 35 of Indian Constitution. What it says? See, first clause, notwithstanding anything in the Constitution. संविधानामध्ये काय म्हणलंय याच्याशी काही फरक नाही पडत. फर्स्ट क्लॉज काय म्हणतो? सी, आर्टिकल 35 नुसार फर्स्ट क्लॉज काय म्हणतो? Parliament shall have and the legislature of state shall not have power to make laws. So Article 35 हे क्रिस्टल क्लिअर करतं की पार्ट 3 च्या इम्प्लिमेंटेशन साठी लॉ पार्लमेंट करू शकतं, स्टेट लेजिस्लेचर करू शकत नाही. का? पार्लमेंट शाल हॅव म्हणजे पार्लमेंटला लॉ करण्याचा राईट आहे. आर्टिकल 35 च्या अंडर ज्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत इथून पुढं पार्ट 3 मधल्या ज्या गोष्टी आपण इथून पुढे डिस्कस करणार आहोत याबाबत पार्लमेंटला लॉ करण्याचा राईट आहे आणि स्टेट लेजिस्लेचरला मात्र लॉ करण्याचा राईट नाही. मग कोणत्या गोष्टींच्या बाबतीत लॉ करण्याचा राईट नाही? लेट्स सी. पहिला क्लॉज काय म्हणतो? सी, थोडक्यात आता हे सगळं जे मी सांगतो ना, या सगळ्यांमध्ये पार्लमेंटला लॉ करण्याचा राईट आहे आणि स्टेट लेजिस्लेचरला लॉ करण्याचा राईट नाही. लक्षात घ्या. सो पार्लमेंटला कुठं लॉ करण्याचा राईट आहे? विथ रिस्पेक्ट टू एनी ऑफ द मॅटर विच अंडर क्लॉज 3 ऑफ आर्टिकल 16, क्लॉज 3 ऑफ आर्टिकल 32, 16 16 32, आर्टिकल 33 and आर्टिकल 34 may be provided for by law made by the parliament. आर्टिकल 16 मधलं तिसरं क्लॉज, 32 मधलं तिसरं क्लॉज, आर्टिकल 33 आणि आर्टिकल 34 यासाठी फक्त पार्लमेंट लॉ करू शकतं, स्टेट लेजिस्लेचर मात्र लॉ करू शकत नाही. हा पहिला क्लॉज आहे. मग यामध्ये काय आहे? तर यामध्ये पहा, यामध्ये हा लॉ कशाच्या बाबतीत असू शकतो? फॉर प्रिस्क्रायबिंग, दॅट इज फॉर सेइंग. आपण प्रिस्क्रिप्शन देतो की नाही, तुम्हाला हे बरं वाटत नव्हतं, ही गोळी खा, ती गोळी खा, तुम्ही जर हे चूक केलं तर तुम्हाला ही शिक्षा होईल, तुम्हाला ती शिक्षा होईल, तुमच्यावर अशी कारवाई केली जाईल, तुमच्यावर तशी कारवाई केली जाईल. दॅट इज फॉर प्रिस्क्रायबिंग पनिशमेंट देण्यासाठी. कशासाठी? म्हणजे पार्लमेंट लॉ करू शकतं फॉर प्रिस्क्रायबिंग पनिशमेंट फॉर दोज ऍक्ट्स विच आर डिक्लेअर्ड टू बी ऑफेन्सेस अंडर दिस पार्ट. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 3 च्या अंडर पार्लमेंटने ज्या सगळ्या गोष्टींना ऑफेन्सेस, गुन्हे म्हणून डिक्लेअर केलेला आहे, पार्लमेंटने ज्या सगळ्या गोष्टींना ऑफेन्सेस म्हणून डिक्लेअर केलेला आहे, त्या सगळ्यांसाठी काय पनिशमेंट असावी याबद्दलचा लॉ करण्याचा राईट पार्लमेंटला आहे, स्टेट लेजिस्लेचरला नाही. अँड पार्लमेंट शॅल ॲज सून ॲज मे बी आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन मेक अ लॉ फॉर प्रिस्क्रायबिंग पनिशमेंट फॉर द ऍक्ट्स रिफर्ड टू इन सब क्लॉज. म्हणजे पहिला क्लॉज दोन गोष्टी क्लिअर सांगतो. पहिलं सांगतो कोणकोणत्या ऑफेन्सेस साठी तुम्हाला पनिशमेंट असेल हे पार्लमेंट सांगल आणि काय पनिशमेंट असेल याचा लॉ सुद्धा पार्लमेंट लगेच करेल. राहील लक्षात? कोणकोणते पार्ट 3 च्या अंडर कोणकोणते ऑफेन्सेस असतील ज्यासाठी तुम्हाला पनिशमेंट असेल हे पार्लमेंट सांगल आणि काय पनिशमेंट असेल यासाठीचा सुद्धा लॉ पार्लमेंट हे कॉन्स्टिट्यूशन कमेन्स झालं, सुरुवात झालं की लगेच तुम्हाला सांगेल. इंटरेस्टिंग आहे.
सो पार्ट 3 आपण आतापर्यंत फक्त कशाबद्दल पाहत होतो, फंडामेंटल राईट्स बद्दल पाहत होतो, एंटायटलमेंट बद्दल पाहत होतो. मात्र इथं आणखीन एक गोष्ट क्लिअर होती की पार्ट 3च्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टींना ऑफेन्सेस मानायचं हे पार्लमेंट डिसाईड करेल, स्टेट लेजिस्लेचर डिसाईड करणार नाही. याला काय पनिशमेंट प्रिस्क्राईब करेल हे सुद्धा पार्लमेंट डिसाईड करेल, आणि पनिशमेंट काय द्यायची याबद्दलचा लॉ सुद्धा पार्लमेंट करेल. कॉन्स्टिट्यूशन सुरू झालं की लगेच. सोबत आणखीन पार्लमेंट कशासाठी लॉ करू शकतं, फॉर एनी लॉ, कोणताही कायदा, इन फोर्स इमिडिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन इन द टेरिटरी ऑफ इंडिया with respect to any of the matters referred to in subclause 1 of clause A or any providing for punishment for any act referred to in subclause. इथं पुढे एक वाक्य पण आपण हे नंतर पाहूया, सबक्लॉज 2 ऑफ दॅट क्लॉज. सो इथं बेसिकली काय आहे, इथं काय होऊ शकतं, थोडक्यात पार्ट 3च्या अंडर काय ऑफेन्सेस आहेत, यासाठी काय शिक्षा असेल आणि काय कायदा करायचं पार्लमेंट डिसाईड करेल. पण हे डिसाईड करताना महत्वाचं काय की पार्लमेंट हे कॉन्स्टिट्यूशन कमेन्स होण्याच्या अगोदर इमिडिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सुद्धा काय काय ऑफेन्सेस असतील, त्यासाठी काय गुन्हा असेल, काय शिक्षा असेल, हे सुद्धा पार्लमेंट या ठिकाणी डिसाईड करू शकतं. क्लॉज 2 of that clause shall subject to terms thereof and to any adaptation and modification that may be made therein under article 372 continue in force until altered or repealed or amended by the parliament. So basic काय आहे, इन सिंपल टर्म सांगतो, हे एवढं किचकट नको गो थ्रू करायला, सिंपल आहे. आर्टिकल 32 क्लिअरली म्हणतं की फंडामेंटल राईटच्या इम्प्लिमेंटेशन करत असताना पार्लमेंटला ज्या गोष्टी ऑफेन्सेस वाटतात, या ऑफेन्सेस बद्दल कोणते ऑफेन्सेस आहेत, त्यांना काय पनिशमेंट असेल, त्याच्यासाठी काय लॉ करायचा, कॉन्स्टिट्यूशन कमेन्स झाल्या किंवा इमिडिएट बिफोर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हे सगळं डिसाईड करण्याचा राईट ओनली पार्लमेंटला आहे. स्टेट लेजिस्लेचरला याबाबतचा राईट नाही. दॅट्स ऑल. थँक्यू.